आई 9 रात्र असुरांची लढली आणि त्यांचा पराभव केला। या धरतीला तिनं पापमुक्त केलं। आजही पावलोपावली युद्ध आहेतच, पण या युद्धामध्ये आपलं शस्त्र म्हणजे आपले विचार। आईच्या पायाशी ह्याच तेजोमय विचारांचं दान मागूया आणि हा जागर अनुभवूया। आज अंबाबाईचा जागर आणि त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर। सर नमस्कार। नमस्कार सर, काल ज्योतिबाचा जागर होता, आज अंबाबाईचा जागर आहे, त्या विषयावर तुम्ही काय सांगाल? नवरात्र महोत्सवातली ही अष्टमी तिथी म्हणजे तंत्राप्रमाणे महानिशा आणि या महानिशेच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपल्या शार्दूल वाहनांवरती म्हणजे 2 सिंहांची प्रतिकृती असलेल्या वाहनावरती विराजमान होऊन नगर प्रदक्षिणेला बाहेर पडते। कोल्हापूर शहराच्या जुन्या वाटांवरून प्रदक्षिणा करत ही करवीर निवासिनी आपल्या महाद्वार रस्ता, गुजरी, भावसिंगजी रस्ता या मार्गाने छत्रपतींच्या वाड्यात येते आणि त्यानंतर तिथून पुढे पुन्हा गुरु महाराज वाड्याच्या मार्गाने रथोत्सवाचाच जसा मार्ग आहे त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, बिनखांबी गणेश मंदिर आणि महाद्वार रस्त्याने पुन्हा एकदा महाद्वारात येते। असा नगर प्रदक्षिणेचा सोहळा झाल्यावर करवीर निवासिनीचा अष्टमीचा हवन सुरू होतं आणि या रात्री अखंड जगदंबा जागी राहते। नवरात्र महोत्सवातली ही तिथी म्हणजे असुरांच्या महिषासुराच्या वधाची तिथी म्हणून मानली जाते, त्यामुळे करवीर निवासिनीच्या पूजा परंपरेत सुद्धा या दिवसाला एक वेगळं महत्त्व आहे। सर, आपल्याकडे तिथी, प्रहर, घटका याचं एक वेगळं महत्त्व आहे। आज अष्टमी आहे, आजच्या तिथीचं पौराणिक महत्त्व काय आहे? आजची तिथी म्हणजे पुराण कथांप्रमाणे 8 दिवस म्हणजे 9 दिवस अखंड महिषासुराबरोबर युद्ध केल्यानंतर आजच्याच रात्री म्हणजे अष्टमीच्या उत्तर रात्री देवीनं महिषासुराचा वध केला अशी एक संकल्पना आहे। दुसऱ्या संकल्पनेनुसार आजचा दिवस हा भद्रकाली उत्पत्तीचा म्हणजे दक्ष प्रजापतीच्या अहंकाराचा नाश करायला वीरभद्र आणि भद्रकाली प्रगट झाले तर त्यातल्या भद्रकाली स्वरूपाच्या आविर्भावाचा दिवस म्हणून काही ठिकाणी याची कथा मानली जाते। एकूणच दुष्टांचा संहार करण्याचा आजचा दिवस म्हणजे अखंड चाललेल्या युद्धाचा समारोप, निर्णायक युद्ध ज्या रात्री झालं ती रात्र म्हणजे महाअष्टमीची रात्र आणि म्हणूनच याला तंत्रग्रंथामध्ये महानिशा असं म्हटलं गेलंय। महानिशा अर्थात मोठी रात्र म्हणून याला कालरात्र असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं गेलंय। अष्टमीच्या रात्री जगदंबा अखंड जागी असते आणि नवमीच्या पहाटे म्हणजे नवमीचा सूर्योदय होता होता या महिषासुराचा नाश झाला। या संकल्पनेनं देवांनी ज्या हेतून जगदंबेच्या विजयाचं अनुष्ठान मांडलं होतं ते एका अर्थाने अष्टमीच्या रात्री फलद्रूप झालं, म्हणून पुराण कथेमध्ये या अष्टमीच्या तिथीची एक वेगळी महती आहे। दुसरा भाग असा की अष्टमीचा चंद्र किंवा अष्टमीची तिथी ही दोनही पक्षामध्ये सारखीच असते। चंद्राच्या सगळ्या कला आपल्याला सर्व म्हणजे शुक्ल पक्षातल्या कला वेगळ्या असतात आणि कृष्ण पक्षातल्या कला वेगळ्या असतात, पण अष्टमीची तिथी ही या संपूर्ण चक्रातली मधली तिथी असल्यानं दोन्ही तिथीला अर्धा चंद्र आपल्याला बघायला मिळतो, म्हणून देवीच्या सहस्त्रनामात सुद्धा तिच्या कपाळाला अर्ध्या चंद्राची उपमा दिली। असं दोन्ही तिथीला म्हणजे सगळ्या वेळेला सारखी असणारी जगदंबा ज्या तिथीला संपूर्णपणाने आविर्भूत होते अशी तिथी म्हणजे ही अष्टमीची तिथी। सर, असुरांचा नाश करण्यासाठी जरी हा देवीचा जागर असला तरी जोवर आपण जागे होत नाही तोवर मनातल्या असुरांचा आपण वध करू शकत नाही। मला असं वाटतं ही जी नगर प्रदक्षिणा होते त्या निमित्तानं देवी लोकांपर्यंत पोचते, लोकांसमोर येते, तर याबाबत मला जाणून घ्यायला आवडेल। अष्टमीच्या दिवशी होणारी नगर प्रदक्षिणा ही खरंच भक्तांच्या मनातला अंधकार दूर करण्यासाठी असते। नाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मनातले विकार हेच खरे असुर आहेत आणि म्हणून मोह महिषासुर मर्दना लागुनी अशी जगदंबा प्रगट होते। अष्टमीच्या निमित्तानं आई जगदंबा आपल्या शार्दूल वाहनावर विराजमान होऊन संध्याकाळी म्हणजे रात्री 9च्या सुमाराला वाहनावरून या महाद्वारातून बाहेर पडते। तत्पूर्वी रात्री 8 वाजताच देवीची उत्सव मूर्ती वाहनावरती येते। हवालदार, रोशन नाईक, चोपदार देवी समोर उपस्थित असतात। तिथंच देवीचा साजशृंगार होतो आणि रात्री 9 वाजता तोफेच्या सलामीनं देवी महाद्वारातून बाहेर पडते। महाद्वार रस्ता म्हणजे कोल्हापूर शहरातला मुख्य रस्ता देवीच्या महाद्वारासमोर आहे, म्हणून त्याचं नाव महाद्वार रस्ता। या महाद्वार रस्त्यावरून जगदंबा प्रवास करत करत गुजरीत येते। गुजरी म्हणजे कोल्हापूरची सराफी बाजारपेठ। अखंड साम्राज्याची स्वामिनी असणारी जगदंबा वैभवशाली अशा गुजरीत प्रवेश करते आणि गुजरीतल्या उजळलेल्या दुकानांच्या लखलकाटातून ही प्रवास करत भावसिंगजी रस्त्यावरती येते। भावसिंहाजी रस्ता हा कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भावनगरचे महाराज भावसिंहाजी महाराज
यांच्या नात्याचा एक सुरेख पैलू. आपल्या या जिवलग मित्राचं नाव महाराजांनी या नगरीतल्या प्रधान रस्त्याला दिलं, इतकी या दोघांची मैत्री. भावसिंहजी रस्त्यावरून प्रवास करत देवी जुना राजवाड्याच्या नगारखान्यातून जुना राजवाड्याच्या परिसरात प्रवेश करते आणि तो क्षण निव्वळ अनुभवण्यासारखा. साम्राज्याची स्वामिनी छत्रपतींच्या या राजवाड्यात विराजमान होते. तत्पूर्वी गुजरीमध्ये तिला अंबा देवघरातून निघालेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि तुळजाभवानीच्या सुवर्ण पादुका असलेली छत्रपतींच्या देवघरातली पालखी, गुरु महाराजांची पालखी, अशा 3 पालख्या किंवा 2 पालख्या आणि 1 वाहन, तीनही एकत्रपणानं देवीच्या या अंबा देवघरामध्ये, छत्रपतींच्या अंबा देवघरामध्ये विराजमान होतात. श्रीमंत महाराज छत्रपतींतर्फे बहुतांश वेळेला महाराणी आईसाहेब या 3ही देवतांची पूजा करतात, आरती करतात, त्यांना वस्त्रालंकार अर्पण करतात आणि त्यानंतर ज्याप्रमाणे राजदरबारात पाठ न दाखवण्याचा नियम आहे तो सांभाळत ही करवीर निवासिनी महाराजांच्या वाड्यातून निघून गुरु महाराज वाड्याच्या दारात जाते. तिथं गुरु महाराज वाड्यातल्या पालखीला निरोप दिला जातो आणि आरती घेऊन देवी पुढच्या टप्प्याला मार्गस्थ होते. नूतन मराठी हायस्कूल ते बिनखांबी गणेश मंदिर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाने जाताना परंपरेप्रमाणे चोपदार रंगभैरवाकडे ललकारी देतात आणि त्यानंतर जगदंबा करवीर निवासिनी आपल्या मूळ महाद्वाराच्या रस्त्याला परत येते. देवी महाद्वारातून परत येताना पुन्हा एकदा देवीची मंदिर प्रदक्षिणा होते. मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर पालखीप्रमाणेच देवी पुन्हा सदरेवरती विराजमान होते. तिथं तिच्या पुढे गायन सेवा, नर्तन सेवा सादर होते. तोफेच्या सलामीनं आई अंबाबाईचा हा सदरेवरचा दरबार संपन्न होतो आणि जगदंबा श्रीपूजकांच्या हातातून गर्भागाराकडे अर्थात कौलास्थानाकडे जायला निघते. देवी मंदिर प्राकाराच्या बाहेर जाऊन आल्या कारणानं तिच्यावरनं पूर्ण नैवेद्याचं पान ओवाळून टाकलं जातं आणि अंबाबाई कौलास्थानी गेल्यानंतर कर्पूर आरती, शंखतीर्थ होऊन तिचा हा नगर प्रदक्षिणेचा सोहळा संपन्न होतो. फुलांच्या पायगड्या, रांगोळ्या, आतषबाजी, विद्युत रोषणाई यांनी अख्खं नगर अखंड रात्र जागं असतं आणि या नगरीला जाग करत ही जगदंबा स्वतःचा जागराचा सोहळा पूर्ण करते. सर, आपलं आयुष्य हे समस्यांनी भरलेलं असतं आणि त्यातून आपल्याला मार्ग मिळावा म्हणून आपण आईच्या चरणी हा जागर करतो. मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कोल्हापुरात घराघरात हा जागर कसा साजरा केला जातो? प्रत्येक घरातलं नवरात्र हे त्या घरातल्या कुलदैवत आणि त्यांच्या कुळाचाराप्रमाणे संपन्न होत असतं. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई या नगरीची, या क्षेत्राची देवता असली तरी प्रत्येक घराचं कुलदैवत वेगवेगळं असतं. त्यामुळं ज्या ज्या घराण्यांमध्ये तुळजाभवानी कुलस्वामिनी आहे त्या त्या घराण्यांमध्ये भवानीचा चौक मांडला जातो. ज्या ज्या ठिकाणी भवानी शिवाय इतर कुलदैवत आहेत त्या त्या ठिकाणी जागराचा सोहळा म्हणून अनेक ठिकाणी, अनेक घरांमध्ये देवीला स्नान घालून पुन्हा एकदा विड्याच्या पानावरती, म्हणजे प्रतिपदेच्या दिवशी देव विड्याच्या पानावरती बसवले जातात घराघरात. त्यांना उठवून पुन्हा एकदा पंचामृताचं स्नान घालून नव्या पानांवरती बसवलं जातं. आणि या काळात विशेष म्हणजे कोल्हापुरात देवांवरती कडाकण्यांची माळ बांधली जाते. कडाकणी अर्थात रवा, मैदा आणि पिठी साखर यांचा एक सुंदर अशी लाटलेली गोड पुरी आपण म्हणूयात, पण त्याला पुरीचा आकार नसतो कारण त्याच्या कडेला अगदी बारीक दात्र्यांचं चक्र असल्याप्रमाणे असतं. तर अशा या कडाकड्या म्हणजे अगदी कडकडीत तळल्या जातात, पण त्या कडाकड्या या पंचमी षष्टीपासूनच ठिकठिकाणच्या देवतांना अर्पण केल्या जातात आणि अष्टमीच्या रात्री त्यांचा फुलवरा करून देवीच्या घटावरती त्याची माळ बांधली जाते. काही ठिकाणी गोंधळाची पद्धत आहे, त्या ठिकाणी गोंधळी गोंधळ घालतात, संबळ वाजवतात, आरती करतात. आपापल्या परीनं या आदिशक्तीचा त्याचबरोबर बाकीच्या कुलदैवतांचा जागर सुद्धा प्रत्येक घरामध्ये संपन्न होत असतो. काही घराण्यांमध्ये बलिदानाची पद्धत आहे, तर त्या दृष्टी अष्टमीच्या दिवशी गोंधळ घालून त्या ठिकाणी बलिदानही उत्तरात्री करण्याचा प्रघात आपल्याला बघायला मिळतो. सर, मंदिरात जे विधी होतात त्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर काही विधी असतात का? अर्थातच अष्टमीचा दिवस म्हणजे नवरात्र महोत्सवातल्या हवनाचा दिवस. अष्टमीच्या दिवशी जगदंबा रात्री नगर प्रदक्षिणा करून मंदिरात आली की मंदिर प्रदक्षिणा होते, देवीची कर्पूर आरती होते, शंखतीर्थ होतो आणि विशेष करून या दिवशी साधारणपणे महिषासुरमर्दिनी रूपात देवीची अलंकार पूजा किंवा असुरमर्दिनी रूपात देवीची अलंकार पूजा केली जाते. हा अलंकार पूजेचा शृंगार उतरवून देवीला साधी वस्त्र नेसवली जातात आणि या रात्री देवीची शेजारती होत नाही, कारण आज देवीला अखंड जागर राहायचं आहे ते हवनासाठी. या निमित्तानं 9 दिवस अनुष्ठानाचा संकल्प जो गुरुजींनी घेतलेला असतो, श्रीपूजकांनी घेतलेला असतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ, लक्ष्मीनारायण हृदय, श्रीसुक्त अशा अनेक अनुष्ठानांचं सांगतेचा हवनाचा दिवस म्हणजे अष्टमीचा दिवस. आणि अष्टमीचं जे हवन आहे ते करवीर पीठाची शक्तिपीठ देवता असणाऱ्या महाकाली समोर अर्थात
करविरे महिषमर्दिनी म्हणून तंत्रचूडामणी ग्रंथात उल्लेख असल्या कारणानं या महाकालीच्या समोर आणि श्रीयंत्राच्या पुढच्या बाजूला मोठं हवनकुंड निर्माण करून करवीरचे क्षेत्रपाद्य म्हणजे दोन्ही जोशी, स्मार्त आणि वैष्णव जोशी आणि त्याचबरोबर लाटकर अशा तिन्ही घराण्याचे, त्याचबरोबर धर्माधिकारी असे चारही घराण्याचे प्रतिनिधी, खातेदार, श्रीपूजक, देवस्थानचे सर्व जे काही मानकरी ते सगळी तयारी करून येतात आणि या श्रीपूजक आणि या क्षेत्रपाद्यांच्या उपस्थितीमध्ये हवनाची तयारी सुरू होते, हवन सुरू होतं आणि ते हवन चालतं ते अगदी सकाळी सूर्योदयापर्यंत. हवनाची पूर्णाहुती झाली की आतनं वर्दी दिली जाते आणि तोफेची सलामी झाली की देवीच्या या हवनाची पूर्णाहुती झाली असं समजून देवीची दारं दर्शनासाठी खुली केली जातात. या दिवशी काकड आरती नसते, त्यामुळं देवीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तांचा समुदाय अष्टमीच्या रात्री नगर प्रदक्षिणा पूर्ण करून आल्यानंतर मंदिर प्राकार भक्तांसाठी देवीच्या दर्शनासाठी बंद केला जातो. परंतु याच वेळेला अष्टमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे महिषासुरमर्दिनी रूपात किंवा असुरमर्दिनी रूपात बांधलेली अलंकार पूजा उतरून देवीच्या हवनाची तयारी केली जाते. आजच्या रात्री शेजारती नसते. करवीरची शक्तिपीठ देवता असलेल्या महाकाली समोर यज्ञकुंड तयार करून, हवनकुंड तयार करून क्षेत्रोपाद्य अर्थात दोन्ही जोशी, स्मार्त आणि वैष्णव जोशी, धर्माधिकारी आणि लाटकर या क्षेत्रोपाद्यांच्या पौरोहित्याखाली देवीचे खातेदार मुनीश्वर हे देवीच्या हवनाला प्रारंभ करतात. दुर्गा सप्तशती, लक्ष्मीनारायण हृदय अशा स्तोत्रांच्या हवनाबरोबर अनेक ज्या मंत्रांचा पाठ या नवरात्र कालावधीत केला गेला त्यांचं हवन करून रात्रभर देवीपुढे हवन चालतं. पहाटेच्या अगदी सूर्योदयाच्या वेळेला पूर्णाहुती होऊन हा कुष्मांड बली दिला जातो आणि त्यानंतर तोफेची सलामी होऊन मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं केलं जातं. आजच्या रात्री, कालच्या रात्री शेजारती नसल्या कारणानं आज काकड आरती नसते, त्यामुळे भाविकांचा समुदाय हा पूर्णाहुती होऊन मंदिर दर्शनाची खुलं होण्याचे वाट बघत देवीच्या प्राकारामध्ये थांबून असतो आणि अनेक वेळेच्या प्रतीक्षेनंतर भक्तांना हवनाच्या पूर्णाहुतीनंतर जगदंबेचं दर्शन घडतं आणि ते कृतकृत्य होतात. सर, नवरात्रीत 9ही दिवस देवीची पूजा वेगवेगळ्या रूपात बांधली जाते. कधी ती शांत दिसते तर कधी रणरागिणी. ह्या वेगवेगळ्या रूपात जी पूजा होते त्याबद्दल सांगा. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या अलंकार पूजा हे या मंदिराचं एक आगळं वैशिष्ट्य. पिढ्यानुपिढ्या श्रीपूजकांनी जपलेली ती एक कला आहे. रोज वेगळ्या रूपात जगदंबेला साकारणं हे खरं तर एक आव्हान असतं. त्यासाठीची तयारी अगदी 2-2 महिने आधी केली जाते. मूर्तीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या हाताच्या मुद्रा, चरणांच्या मुद्रा, वेगवेगळी वाहनं आणि त्या अनुषंगाने असलेले संदर्भ याचा अभ्यास करून श्रीपूजक या पूजांचा क्रम ठरवतात. याच्यामध्ये कुठली पूजा कधी बांधावी हे ठरलेलं नसतं तरी साधारणपणे प्रतिपदेच्या दिवशी बैठी पूजा, कारण नवरात्र सुरू झालं, आपण नवरात्राला देवी बसली असं म्हणतो, त्यामुळे बैठी पूजा, पंचमीला त्र्यंबोली भेटीच्या निमित्तानं साधारणपणे हत्तीवरची किंवा गजारूढ पूजा, अष्टमीला महिषासुरमर्दनाच्या रूपातली पूजा आणि दसऱ्या दिवशी रथावरची पूजा असं साधारणपणे एक ठोकताळा सांगता येतो. अर्थात या पूजा अशाच असाव्यात हे कुठेही लिहिलेलं नाही, पण तरीही वेगवेगळ्या रूपातल्या अलंकार पूजा साकारून कधी वेगवेगळ्या ठिकाणच्या देवदेवतांच्या रूपात जगदंबेची पूजा साकारली जाते, कधी पुराणातले कथाप्रसंग साकारले जातात, कधी वेगवेगळ्या संत महंतांना दिलेल्या दर्शनाच्या रूपातल्या पूजा साकारल्या जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा ज्या भक्तांना आनंद देतील, आदिशक्तीच्या वेगवेगळ्या लीलांचा परिचय देतील, प्रत्यय देतील, अशा अलंकार पूजा रोज दुपारी 12:30 नंतर बांधल्या जातात. ही पूजा रात्री पालखी सोहळा होईपर्यंत असते आणि पालखी सोहळा झाला की अलंकार पूजा उतरली जाते. अवघ्या 7 ते 8 तासाच्या या पूजेसाठी श्रीपूजक जवळपास 2 ते 2.5 महिने मेहनत घेत असतात आणि त्यातून ही जगदंबा निरनिराळ्या रूपात साकार होते. आणि जगदंबेच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे, करवीर निवासिनी ज्या रूपात सजावी असं वाटतं किंवा ज्या रूपात सजवली जाते ती त्याच रूपात शोभून दिसते. मग आपण म्हणालात तशी ती कधी शांत सुशील ललितेच्या रूपात दिसते, तर अष्टमीच्या दिवशी असुरमर्दिनी अशी महिषासुरमर्दिनीच्या रूपातही तितकीच शोभून दिसते. अशी करवीरच्या जगदंबेची अलंकार पूजा आणि तिला पाहण्यासाठी भक्तगण मंदिरात मोठी गर्दी करत असतात. सर, हा सोहळा जागृतीचा, सतशक्ती आणि असुरी शक्ती यांच्यामधला संघर्षाचा, नेहमी सतशक्तीचाच विजय व्हावा हा विचार संवर्धनाचा, आणि ही वेळही असते निर्णायक, थोडा थांबून विचार करायला लावणारी.
आज मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. भेटूया उद्या पुन्हा आपल्या या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्रा ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.